भरधाव इनोव्हा कारची छोट्या हत्तीला धडक, विद्यार्थिनीचा मृत्यू, एक गंभीर. कोल्हापूर सांगली महामार्गावरील माले फाटा इथं आज सोमवार दिनांक 8 डिसेंबर रोजी सकाळी 9:30च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दिव्या कानेपनाथ भोसले वय 22 राहणार राजारामपुरी मूळ नानद सोलापूर या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तिची मैत्रीण देविका भुते गंभीर जखमी आहे. तिच्यावर कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथं असलेल्या संजय खोडावत विद्यापीठात दिव्या आणि देविका या दोघी MCA प्रथम वर्षात शिक्षण घेत होत्या. आज विद्यापीठात परीक्षा असल्यानं त्या दोन विद्यार्थी मित्रांसह भाड्याच्या इनोव्हा कारनं सकाळी 8:30च्या सुमारास कोल्हापूरहून विद्यापीठाकडे जात होत्या. परीक्षा संपल्यानंतर देविका भुते हिच्या वाढदिवसानिमित्त बाहेर जाण्याचा त्यांचा बेत होता. माले फाट्याजवळ छोटा हत्ती टेम्पो स्क्रॅपच्या प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांनी भरलेला पुलाशेजारी उभा होता. त्याचा चालक विशाल गोसावी हा जवळच्या ओढ्यात बाटल्या गोळा करण्यासाठी उतरला असताना भरधाव वेगानं धावणाऱ्या इनोव्हा कारनं टेम्पोला मागून जोराची धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की इनोव्हा हवेत उडून तब्बल 3दा पलटी झाली. कारमधील दोन्ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या असून रस्त्यावर काचांचा खच पडल्यानं वाहतूक कोंडी झाली. अपघातानंतर नातेवाईकांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आणि कार चालकावर कारवाई करण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. चालक ईशान धुमाळ याचे स्थानिक पातळीवर प्रस्थ असल्यानं दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. या निषेधार्थ नातेवाईकांनी काही काळ मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यानं काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. शिवार न्यूज साठी संदीप कोले.